त्याच्यात आरक्षणाचा मराठ्यांचा विषय होता, सातारा संस्थांचं गॅझेटेड चालायला ते घ्यायला पाहिजे होतं, ते धनगरांचं आहे. मला वाटतं आता ज्वलंत मुद्दा आहे तिथं की उपोषणाला भेटले हल्दी समाजाचे बांधव सुद्धा त्या नागपूरला, ते खूप मोठा समाज आहे राज्यात, त्यांचा सुद्धा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढायला पाहिजे. हे जे सगळे प्रश्न होते, आदिवासींचे प्रश्न तसेच राहिले, दलित मुस्लिमांचे तसेच राहिले, आणि हे नुसते बोंबलत फिरले तिथं. आता 2-4 दिवसांनी बॅगा भरते, घरी येऊन झोपते, लागली काडी. शेतकऱ्याचं वाटलं झालं, मराठ्यांचं झालं, आणि कोणालाच काही हाती लागू दिलं नाही. ही चूक आपली आपली जनतेची चूक आहे. आपण ते इतके आपल्याला फसवते, तरी पण आपण त्यांनाच पुन्हा बसवतो. हे कसे भीते? मराठ्यांसारखा ना एक दबदबा पाहिजे. मराठ्यांनी 75 वर्षात जो दबदबा उभा केला, लोकसभेला यांची शिटं पाडली. आज मराठ्यांची एवढी भीती भरली यांना, तशी शेतकऱ्यांची भीती भरली पाहिजे. निवडणूक आल्या ना, यांना मतदानच नाही करायचं, पाडून टाकायचं, कारण यांचा जीव निवडून येण्याची. आणि मग नेमका तिथंच घाव केला पाहिजे आपण गोरगरिबांनी, आणि तेच नेमकं आपण करत नाही. ते फसवतात तरी त्यांच्या मागत पळत होतो.